तर कोंढवा पोलीस स्टेशन बाहेरून ही आपण दृश्य पाहतो आहोत। लक्ष्मण हाके यांना पोलीस जे आहेत ते सध्या पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलकांकडून लक्ष्मण हाकेची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। सध्या पोलीस लक्ष्मण हाकेंना घेऊन कुठे घेऊन जात आहेत ही माहिती मिळू शकलेली नाही, परंतु सध्या मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्यामुळे कुठेतरी पोलीस जे आहेत ते हाकेंना संरक्षणामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर काढतायत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, सध्या लक्ष्मण हाकेंना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढल्याचं पाहायला मिळते, त्यांना सध्या पोलीस कुठे घेऊन जात आहेत? सचिन, लक्ष्मण हाके यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेला आहे आणि मोठ्या बंदोबस्तात त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि आता त्यांना पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार ससून हॉस्पिटल ससून रुग्णालयात त्यांना घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी ही केली जाणार आहे अशी माहिती आता पोलिसांकडून दिली जात आहे। आपण पाहू शकतो पोलीस व्हॅनमध्ये लक्ष्मण हाके यांना बसवून त्या ठिकाणी पोलीस आता घेऊन जात आहे। आपण पाहू शकतो या पोलीस व्हॅनच्या आजूबाजूला पोलिसांच्या पाठीमागे मोठा मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांकडून जोरदार अशी घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी होते आणि आता आपण पाहू शकतो मोठ्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी लक्ष्मण हाके यांना आता या पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता ते ससून रुग्णालयात त्यांना घेऊन जातील आणि त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। कारण लक्ष्मण हाके यांच्यावर जो मराठा आंदोलकांनी आरोप लावलेला आहे तो अर्थातच लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे आणि त्याचीच वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी ही मराठा आंदोलकांकडून केली गेली होती आणि त्यामुळे त्यांची आता वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यामध्ये नेमकं निष्पन्न होणार आहे की काय लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं का। त्यासोबतच लक्ष्मण हाके यांनी शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप या मराठा आंदोलकांनी लावलेला आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूकडून तक्रारी या दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भातली चौकशी ही पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि या चौकशीनंतर नेमकं कोण दोषी आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल असं कोंढवा पोलीस स्टेशन कडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या तणावाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण मराठा आंदोलकांची संख्या सुद्धा मोठी आहे आणि त्यासोबतच पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो ज्यावेळी या संदर्भात लक्ष्मण हाके यांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं त्या ही सगळी बातमी शहरात पसरल्यानंतर मराठा आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि लक्ष्मण हाके यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या सगळ्या मराठा आंदोलकांकडून केली जाते आणि आपण पाहू शकतो मराठा आंदोलक आता या ठिकाणावरनं पुन्हा ससून रुग्णालयाकडे जाण्याच्या तयारीत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा गोंधळ होण्याची शक्यता आहे। मात्र पोलीस या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टिकोनातून खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन, साधारणतः 7-7:30च्या सुमारास कोंढवा परिसरातल्या गोकुळनगर या परिसरातली ही घटना आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं होतं अशा पद्धतीचा आरोप या मराठा आंदोलकांनी केलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांना जाब विचारण्याचा सुद्धा प्रयत्न हा मराठा आंदोलकांकडून केला गेला होता। त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती आणि त्या ठिकाणावरनं थेट लक्ष्मण हाके हे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दिलेली आहे आणि आता त्या संदर्भातली चौकशी ही कोंढवा पोलीस स्टेशन कडून करण्यात आलेली आहे, सुरू झालेली आहे। मात्र आता वैद्यकीय चाचणी केली जाईल कारण जो आंदोलकांनी आरोप केलेला आहे त्यातली स्पष्टता ही वैद्यकीय चाचणीनंतरच समोर येणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो आता मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते कारण पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा आंदोलकांनी प्रवेश केला होता। त्यासोबतच पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा या आंदोलकांचा होता। मात्र पोलिसांनी सातत्याने या सगळ्या आंदोलकांना आवाहन केलेलं आहे कुठलाही कायदा हातात घेऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सातत्याने पोलिसांकडून या मराठा आंदोलकांना केलं जात होतं। मात्र आता अखेर पोलीस संरक्षणात लक्ष्मण हाके यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे कारण जवळपास 2 ते 2.5 तासांपासून पोलीस स्टेशनमध्ये बसून लक्ष्मण हाके होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली होती आणि आता वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात लक्ष्मण हाके हे थोड्याच वेळात पोहोचतील। सचिन, नक्कीच योगेश, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।